नमस्कार, आपले स्वागत आहे तांबडेज फार्म ॲडवाईसमध्ये. आणि आजचा विषय आहे नमस्कार, मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. आज एका नाविन्य पूर्ण संकल्पनेविषयी मी आपल्याला माहिती देणार आहे. ज्या संकल्पनेची संकल्पना आणि शोध हे मी स्वतः केलेला आहे. ती संकल्पना आहे जिजाई नॅनो किचन गार्डन. ही जिजाई नॅनो किचन गार्डन ही संकल्पना 2015-16 मध्ये मी ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतावर नियमितपणे भेट देत असतो त्यावेळेस मला ही संकल्पना सुचली. त्याचं कारण असं आहे, शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्यावर पेस्टिसाईडचा वापर करतात आणि ती पेस्टिसाईड ही ऑर्गॅनोफॉस्फाईड किंवा पायरेथ्राईड ग्रुपचे असतात, ज्यामुळं असाध्य असे रोग, कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्या अनुषंगानं ज्यावेळेस मी काम करत असताना मी असा विचार केला की आपल्याला लागणारा भाजीपाला घरच्या घरी आपण 100% सेंद्रिय पद्धतीने का तयार करू शकत नाहीत. म्हणून ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्याच्यावर सतत 3-4 वर्ष मी काम करत राहिलो आणि अशा प्रकारचं युनिट हे मी तयार केलेलं आहे, ज्याला जिजाई नॅनो किचन गार्डन असं नाव दिलेलं आहे. आणि या युनिटच्या माध्यमातून 11 ते 13 प्रकारचा जो भाजीपाला आहे सेंद्रिय पद्धतीने तयार केला जाऊ शकतो. फळं भाजीपाल्यामध्ये यामध्ये वांगी ही 3 झाडं लावलेली आहेत आणि ही 3 झाडं जी आहेत, ही 3 झाडं एका कुटुंबाला जी वांग्याची गरज आहे ती संपूर्णपणे भागवू शकतात. त्यानंतर ही मिरचीची लागवड केलेली आहे. मिरचीची जी झाडं आहेत यामधून ताज्या मिरची आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर यामध्ये टोमॅटोची 3 झाडं लावलेली आहेत. ह्या एका बाजूला की ज्याला दोरीचा आधार देऊन हे जे पिलर आहेत ह्या युनिटचे त्याच्यावर लावलेले आहेत. या 3 झाडांमध्ये आपल्याला लागणारे आवश्यक टोमॅटो हे त्याच्यामधून मिळतात. या युनिटच्या एका बाजूला म्हणजेच टोमॅटोच्या ओळीच्या बाजूला ही कोबीची लागवड केली आहे, ज्याद्वारे आपल्याला कोबी या युनिटमधून उपलब्ध होऊ शकते, जी सेंद्रिय पद्धतीने तयार केली आहे. त्यानंतर पालेभाज्यामध्ये आपल्याला 2 पालेभाज्या याच्यामध्ये लागवड केलेल्या आहेत. पहिली आहे कोथिंबीर, जी ट्रेमध्ये लावलेली आहे, आणि दुसरी जी पालेभाजी आहे ती आहे मेथी किंवा पालक. तर या माध्यमातून आपल्याला ज्या पालेभाज्या लागतात त्या पालेभाज्या निर्माण होऊ शकतात. आणि ह्या महिन्याला बदलत असल्यामुळं हे छोटे छोटे ट्रे याच्यासाठी वापरले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला पालेभाज्याची जी गरज आहे ती भागवू शकतो. यानंतर जे कोपरे आहेत ह्या युनिटचे, त्या कोपऱ्यावर प्रत्येक कोपऱ्यावर एक वेल भाजी लावली आहे. त्यामध्ये कारल्याचा समावेश आपण पाहतोय, कारल्याला कारली आलेली पाहतोय. नंतर दुसऱ्या कोपऱ्याला या युनिटच्या ह्या भोपळ्याची लागवड केली आहेत. आपण पाहताय की सुंदर असे सुरेख असे भोपळे आपल्या इथं लागलेले आहेत. तिसरा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर आपण दोडक्याची वेल लावलेली आहे आणि ते दोडक्याच्या वेलीला सुंदर असे दोडके लागलेले आपण पाहतोय. आणि चौथा जो कॉर्नर आहे या कॉर्नरमध्ये हा घेवड्याची वेल आपण ह्या युनिटवर सोडलेली आहे. त्याला आपण बघतोय की घेवड्याच्या शेंगा अतिशय चांगल्या लागलेल्या पाहायला मिळतोय. आपण पाहत आहे की वेलवर्गीय भाज्या ह्या युनिटच्या वरच्या बाजूला गेलेल्या आहेत आणि त्यामधून आपल्याला वेलवर्गीय भाज्याची जी आवश्यकता आहे ती पूर्ण होऊ शकते. असं हे एक महत्त्वाचं जिजाई नॅनो किचन गार्डन हे युनिट मी स्वतः तयार केलेलं आहे. आणि आता पाहतोय की अनेक डॉक्टर्स, उच्च विभूषित अधिकारी आणि अनेक ज्यांचे स्वतःचं बंगले आहेत किंवा अपार्टमेंटमध्ये राहतात असेही मंडळी हे युनिट आता स्वतःच्या टेरेसमध्ये, बॅकयार्डमध्ये किंवा घराच्या पुढे किंवा पाठीमागं तयार करत आहेत. आणि या माध्यमातून 100% सेंद्रिय पद्धतीनं 11 ते 13 प्रकारचा भाजीपाला जो दररोज आपल्याला लागतो त्याचं हे उत्पादन घेत आहेत. आणि संपूर्णरित्या सेंद्रिय भाजीपाला हा घरच्या घरी तयार करण्यासाठी हे जिजाई नॅनो किचन गार्डन हे युनिट अतिशय प्रभावी ठरू शकतं. हे युनिट तयार करण्यासाठी साधारणतः 7 ते 9 हजार रुपये खर्च येतो. याच्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं, कोकोपीट आहे, माती आहे, गांडूळ खत आहे, याचा वापर केला जातो. मला वाटतं 100% सेंद्रिय भाजीपाला घरच्या घरी तयार करण्यासाठी, कमी जागेमध्ये कमी खर्चात तयार करण्यासाठी हे जिजाई नॅनो किचन गार्डन हा पर्याय मी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि अनेक शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया, अनेक शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया याच्यासाठी फार उत्स्फूर्त आहेत.
आणि मला वाटतं की हे युनिट हे सध्या काळाची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.